श्री गुरुदेव दत्तात्रेयांचा 16वा अवतार कृष्ण श्याम कमल नयन. भक्त प्रल्हाद यथावकाश मोठा होत होता. त्याची मुंज ही योग्य वेळी शुक्राचार्यांनी लावली. अद्यापही श्री नारदांनी सांगितल्याप्रमाणे तो हरिभजन करीत असे. तरीही आत्मतत्वाची ओळख नसल्याने त्यास पराशांती प्राप्त नव्हती. एके दिवशी अरण्यात फिरत असताना त्याला अवधूतांचे दर्शन झाले. हेच कृष्ण श्याम कमल नयन दत्तरूप होते. वर्णभेदावरून काहीही समजत नसले तरी त्यांचे तेज गूढपणे चमकत होते. तेव्हा त्यास नमन करीत प्रल्हाद म्हणाला, आपण काही एक उद्योग करीत नसताना व जवळ साधनेही दिसत नाहीत, तरी एखाद्या श्रीमंताप्रमाणे तनु आपणास कशी प्राप्त आहे? तेव्हा त्या स्थिर चित्त भगवंतांनी त्यास सांगितले, ज्यायोगे नरसिंह अवतरले तोच तू दैत्य कुलातील असलास तरी तू उत्तम भक्त व मुनीचा शिष्य आहेस. तेव्हा मी सांगतो ते श्रवण कर. माझ्या आत्म्याचे सुख स्वयं प्रकाशित आहे व तो मायेने व्याप्त आहे. शेवाळ्याने पाणी सोडून दुसरीकडे मृग जळाप्रमाणे पाणी शोधणाऱ्या सुखप्राप्तीस चाललेली माणसांची धडपड कदाचित सफल झाली तरी मर्त्य प्राण्याला त्याचा काय फायदा? काम व अर्थाची इच्छा करणाऱ्याने प्राणाची पण आस न धरावी. हे ज्ञान मधमाशीपासून मिळाले. धनी राजा आणि प्रत्यक्ष कालाची पण मला क्षिती नाही. सहजाने मी संतुष्ट अजगराप्रमाणे पडून असतो, कधी मिष्टान्नावर तर कधी काहीच नाही. संग्रहविरहित मी विरक्त झालोय. मानवी स्वभावाचे वैशिष्ट्याप्रमाणे मी कोणाची स्तुती व निंदा करीत नाही. फक्त प्रत्येकास आत्मऐक्य मिळावे हीच इच्छा धरतो. विकल्प चित्ताच्या ठिकाणी तर चित्तद्रव्य लोभी मनात लीन करावे व भ्रमित मन मायेच्या ठिकाणी विसर्जित करून आत्मस्वरूपी लीन केल्याने मी शुद्धरूप अतिशय असा परमपुरुष झालो आहे. माझे आत्ता सारे रहस्य तुझ्या पुढे विदित केले आहे, तरी तू याचा विचार करून याच्या दृढ अभ्यासाने मजप्रमाणे स्वरूपास जावे. श्री दत्तात्रेयांचा परमेश्वराठायी नेणारा तो उपदेश ऐकून व त्याचे विधीपूर्वक पूजन करून तो आपल्या सत्याप्रत आला. सर्व काही राज्य सुखभोग असतानाही आता आत्मानुसंधान लाभले होते. अलिप्तपणे राज्य भोगून विरोचन नावाच्या आपल्या मुलास राज्यकारभार सोपवून मुक्त संग संचार करता झाला. येणेप्रमाणे दत्तप्रभूंनी सर्वसाध्य देवांना अंतकरणपूर्वक आपले सांगणे चालू ठेवत म्हणाले, धैर्य सत्याने शांती प्राप्त करावी. गर्व, निंदा, अपमान, कामदायी पुरुषार्थ घात असल्याने त्यांना त्यागावे. पाण्यास जसा रंग मिसळला जातो त्याप्रमाणे ते धारण करावे. तसेच प्रारब्धवश असेल ते भोगून निंदा घात करू नये. परत छिद्र पाहू नये. स्वकल्याणासाठी श्रद्धेने कर्म करावे. मनाने समशीतोष्ण एक मानून द्वंद्वरहित व्हावे. आनंद मार्ग स्वीकारून वाईटापासून दूर असावे. हाच कल्याणाचा उत्तम मार्ग आहे. अशा श्री दत्तात्रेयांच्या उपदेशानुसारच सर्व देव आचरण करते झाले व प्रभूंच्या कृपा प्रसादाने उत्तम पुरुष कोणाला कशा प्रकारे प्राप्त झाला ते सांगते झाले. सहस्रार्जुनाला स्मरणाने, अलर्कास वंदनाने, आयुला दास्याने, परशुरामास सख्याने, विष्णू दत्ताला सेवेने, यदुला अर्चनाने, वेदधर्मास कीर्तनाने, दीपकास श्रवणाने नवविधा भक्ती प्राप्त करावी असा हा दिगंबर अवतारातील 3रा अध्याय कथन झाला. येणेप्रमाणे श्री दत्तराजांनी आपली नाना रूपे घेऊन या भूमंडळावर भक्ती, ज्ञान, वैराग्य व उत्तम अशा अष्टांग योगाचा प्रचार केला. तदनंतर आता काही करण्याचे शेष न राहिल्यामुळे ज्ञानरूपी शय्येवर ते योग निद्रेत पहुडले. सर्व भक्तगण व शिष्यांनी आपली कृत्ये आटोपली व ते तेथे आले व जगद्गुरुस वंदन केले. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वादशी, बुधवारी, रेवती नक्षत्राचा सूर्योदयासमयीचा. नीलकमलाप्रमाणे ज्याचे नयन व सर्व क्षेत्रांचे आश्रयस्थान असणाऱ्या सत्यसंकल्प अशा प्रभूंनी आपल्या प्रियजनांना मधुरवाणीने सांगण्यास सुरुवात केली. प्रभू म्हणाले, हे भक्तजन हो, आतापर्यंत मी माझ्या अवतारांद्वारा लवकरात लवकर मोक्ष देणारे असे हे सारांचे सार काढून दिले आहे. वेदांती कथिलेला धर्म सनातन श्वासत असून इष्टप्रद आहे. याचे आपण आचरण कराल तर माझे ध्यान सहजच साध्य होऊन सायुज्य मुक्ती प्राप्त होते. एवढे सांगून भगवान थांबले. सर्व भक्तांनी त्याचे कथन शिरसा वंदिले. येणेप्रमाणे 16 अवतारांची सांगता झाली. त्यांची पूजा झाली असता जन्ममृत्यूंच्या फेऱ्यांची तमा राहत नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.